हॅलो, कशी आहेत? बरी आहेत ना? मी सुद्धा बरी आहे. तर बहिणीनं, भावानं, मुलीनं, मुलानं तुमच्यासाठी एक गोष्ट आणलेली आहे. खूप सुंदर गोष्ट आहे. तर ती तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला आवडेल ती. एक म्हातारी असते, ती रोज जंगलात जायची आणि ती लाकडं आणायची. लाकडं आणून त्याचं ती विकायची आणि त्याच्यावर तिचा पोटभरा चालायचा. तर एक दिवस काय झालं, ती लाकडांचं तिला भेटला जंगलामध्ये कोला भेटला. तर ती काय केलं, कोला सांगते का आता म्हातारे तुला मी खाऊन टाकेल. तर मला खूप भूक लागलेली आहे, मी तुला खाऊन टाकेल. तर ती बोलली, अरे बाळा मला खाऊ नको तू, मी काय केलं आहे तुझं, मी लाकडानं आलं आहे आणि ह्याच्यावरच माझं पोट भराई येईल विकेल आणि मी ह्याच्यावर पोट भरा करेल, माझा कोणी नाही या दुनियामध्ये. तर बोलते, कोणी नाही म्हणून तुला खाऊन टाकेल मी. ती सांगते, नको नको तसं नको करू, मला असं नाही मरायचं मिळत, मी खूप कष्ट केलेले आहे, मला सगळ्यांच्या समोर माणसांच्या समोर मरायचं आहे, तू खाईल तर कोणाला माहीत पण नाही पडणार का मला खाल्लं असं. तर मला ना, मी ज्या गावात माझ्या गावाच्या बाहेरच घर आहे, तिथून मी लाकडा करते आणि तिथून त्या लोकांना विकते. त्यांना वाटलं का डोकरी कुठे गेली म्हातारी, तर ते लोक असे मला शोधतील. तर म्हणून मला तिथे मी गेलो आणि तिथे मला तुम्ही खाल्ली तरी चालेल माझ्या गावात. तर ठीक आहे बोलते, तुझ्या गावात, पण आता मला खूप भूक लागलेली आहे, काय करू मी आता. आता तर मला राहत नाही, एवढी भूक लागलेली आहे. तर बोलते, असं कर, मी माझ्यासाठी जेवण आणलेलं आहे, तर जेवण तुला देते, तू खा आणि त्याच्यात बघ तुला बरं वाटेल. तर सांगते, चालेल, आता ती जेवण आहे ती दे मला, पण कसं तुमचं जेवण असते, मी तर जित्ता जित्ता खाते आणि तुमचं जेवण कसं असते. तर सांगते, आमचं जेवण तुला आवडेल तर तू घे. तर तिने काय केलेलं, तिच्या घरात कोंबड्या असतात तर तिने कोंबड्या नेलेल्या असतात. कोंबड्याची भाजी करून नेलेली असते, एक छोटासा पिल्लू असते कोंबडीचा, ते तिने काय केलं, त्याची भाजी बनवलेली असते आणि ती नेलेली असते तिने. म्हणजे रात्रीच बनवलेली, रात्री खाली आणि दुपारच्यासाठी थोडी ठेवलेली असते, का उद्या सकाळ मला जायला लागेल कुठे लाकडं करायला जंगलात. तर मी जंगलात काय घेऊन जाऊ, मग उपाशी जाऊ ना, म्हणून तिने थोडी भाजी वाचवून ठेवलेली असते. तर ती भाजी ती नेलेली असते. तर ती त्याला भाजी देते, तिला त्या कोळ्याला भाजी देते. काय बरं, मी भाजी आणलाय आणि भाकरी आणलाय, तर तू खाई, तुला आवडेल. पण तो सांगते, आम्ही तर असं जेवण खात नाही, आम्हाला तर चांगलं पाहिजे. तर कसं काय, बघ तू खाऊन तर बघ, ती कोंबडीची भाजी आहे. तर ती कोंबडीची भाजी खाल्ली त्याने, तर त्याला खूप चव लागली. वाव, सांगते की आम्ही तर जिवंत खातात तर आम्हाला एवढी चव नाही लागत, आणि तुम्ही काय केलं याला, कसं काय बनवलं, म्हणजे हे केलं, शिजवलं. तर ती बोलते, आम्ही हे शिजवून खातात, त्याला मसाला मीठ लावून आणि अशी आम्ही खातात, आम्हाला अशी कच्ची नाही आवडत. हिला घ्यायचं ना आपल्यामध्ये, हिला घ्यायचं ना आपल्यामध्ये. बोलते, मस्त एवढी स्वादिष्ट भाजी मी कधीच नाही बघितली आणि कधीच आम्हाला ही अशी नशिबात भेटली नाही. तर ती काय सांगते का, ठीक आहे बोलते, तुला खायचं असेल तर ये माझ्या घरी मी तुला अशी खावडेल, चल. चल सांगते, मला तर आता यायलाच लागेल, कारण का तुला पण खायचं आहे ना मला. तर ते खाल्लं तेव्हा तर माझं हे पोट भरेल. तर ती घेऊन जाते, घेऊन येते त्याला. घेऊन येते तर त्याच्या सगळे कुत्रे वगैरे भुकतात, कारण काही कोळा असते ना, कुत्र्यासारखाच दिसते पण कोळा असते. तर ती त्याला ठेवून घेते तिच्यामध्ये झोपडीमध्ये. तर बोलते, बघ मी इथे राहते बोलते. तर तू बोलते, आता तुम्ही ते भाजी नेलेली ना, तसं मला बनवून दे, मला ती खूप आवडलेली आहे तुझ्या हातची. तर मग ती, तिच्याकडे कोंबड्या असतात, तर ती काय करते, एक कोंबडा मारते आणि त्याला परत तशी भाजी करून देते. तर त्याला खूप आवडते, खाते, मजाने खाते. वाव, किती सुंदर, किती छान, असं तो करते ना, खाते. तर मग काय करते, एक दिवस आता तिच्या कोंबड्या आहेत त्या संपतात, आता लोक ऐकत नाही. आता काय करायचं, माझ्या कोंबड्या तर संपल्या, आता मग कुठे भेटतात ते. आता मी ती सांगते का गावात भेटेल, पण ते लोकांना पैसे द्यायला लागेल आणि माझ्याकडे तर पैसे नाही, मी तर मजुरी करते लाकडाची आणि हे करते. तर सांगते, चल मला दाखव, लांबून मी बघते. तर तिने ते, जो गाव आहे या गावात कोंबड्या भेटतात.
तर पण त्यांना पैसे द्यायला लागेल. तो सांगते चिंता नको करू, मी आणते बघ. तो लपून राहते झाडीच्या फटीत. तर तो कोलाच असते जंगलामध्ये, असं शिकार करायचा ना, तर तो दपून राहते आणि कोंबडी जशी आते तशी पकडते आणि घेऊन पळते आणि डोकीला नेऊन देते. बोलते म्हातारी हे घे ही कोंबडी आणि तू बनव, ह्याची बनव, तू कशी बनवलेली तशी बनव, मला खूप आवडते. तर चालेल, डॉक्टर सांगते आता असं करते आणि डाळीची सोय करते. ती कोंबडी आणली तर तो कोंबडा आणलेला तिने खाल्ला. पण ते लोक मारतील आपल्याला, माहीत पडला. कोणाला माहीत पडणार, थोडं कोणाच्या समोर आणलंय तो सांगते. काय नाही, मारलं तर मला मारेल, तू टेन्शन नको करू, बनव मस्त. तिने कोंबड्याची भाजी केली आणि ते लोकांनी दोघं दारू आणली, दारू पिली, ते चिकन खाल्ला मजबूत आणि डबा झोपला. तर दुसऱ्या दिवशी परत त्याने तर डबा खाल्ला. तर दुसऱ्या दिवशी परत सांगायला लागले, अरे आता काय करायचं, आज पण मला खायचं आहे सांगते. आता रोज तुला कोण देणार आहे, ती सांगते. ती सांगते मी आणेल ना, काळजी नाही करायचं, मी घेऊन येईन. परत जाते ना, परत कोंबडा आणते आणि दोघा जण आता डोकीला बी सवय झाली आता तिला खायची. तर बाबा जा आता, आणते का, मला काय करायचं बघ, तुला पकडला तर खूप मारतील ते लोक. ते सांगते नाही, तू त्याची टेन्शन नको करू, बोलतो मी आता बघ कसं जाते ना घेऊन येते. तो जायचा, कोंबडा घेऊन यायचा, दोघा खायची, पिसायची, जमिनीत दाटायची, म्हणजे कोणाला माहीत नाही. तर गाववाले परेशान झाले का रोज आमचे कोंबडे गायब होतात, कोण खातात, त्यांना वाटलं गावातलीच लोक कोण खात असतील. तर ते लोक अख्ख्या गावाची सगळी आणि कोंबडे खाल्ली आणि दोघा जाडजूड झाल्यात खाऊन रोज कोंबडा खायचा ना, तर जाडजूड झाल्यात. तर यांची दोघांची मजा. आता डोकरी बी विसरली, आता तिला खायला भेटते बिचारीला, ती खाते ना राहते. मग एक दिवस काय झालं, गाववाल्याने विचार केला, अरे आमची रोज कोंबडी, रोज आज शोधते, उद्या तो शोधते, कोंबडेच नाही घरात आला, कोंबडाच नाही घरात आला. कोंबडे आमचे कोणी खाल्ले, कोंबडे असे लहानपासून पाळतात आणि असे लोक खातात, असे काय बोलायला लागले. मग तिने काय केला, आता ते लोक टपून राहिले गाववाले का, बोलते आपण काय करायचं, बघू कोण खाते, ते बघायचं आहे. जर कोणी खात असेल ना तर त्याला बोलते आपण खूप धरून मारायचं. तर असं करून टपून 2-3 दिवस ते तसेच केलं, ते लपून राहिले कोण कोंबडा खाते असं. तर कोला रोजच्या प्रमाणे गेला संध्याकाळी, गेला नाही तेवढ्यात पहिला एक माणूस येत असतो तिथून. तर त्यांच्या झोपडीच्या बाजूने काही इथे तर नाही कोणी खात असेल, तर त्या झोपडीच्या मागे पिसं पडलेली असतात. कसली पिसं, कोंबडीची पिसं. तर तो जाऊन गावात सांगते, अरे कोण नाही बोलते, ती म्हातारी खाते वाटतं, कारण काय तिची आपल्या कोंबडीची पिसं तिथे खूप पडलेली आहे, जी तीच खात असेल ना. पण तिथं कशी येईल, तिथं इथे येत नाही, कशी येईल ती, लाकडाच घेऊन येते. तर आता लाकडा बी घेऊन येत नाही सांगते, बघितलं ना सांगते, आता लाकडा बी ती घेऊन येत नाही, म्हणजे तीच काहीतरी गाडीच करते. चल बघूया बोलते काय ते बोलते. तर ते लोक राहिले लपून. बाबा संध्याकाळ झाली, कोळा आला, कोंबड्या घरात जायच्या आधी आला आणि कोंबडी पकडली. तसंच ते लोक त्याच्या मागे गेले. कुठे जाते कुठे नाही बघू आपण. कोळ्याने धाव ठोकली आणि त्या म्हातारीच्या घरात घुसला. तर म्हातारी सांगते, आणलं हो सांगते, चल आता आपण भाजी करूया, खाऊ मस्तपैकी. आता आणला, गाववाले गेले ना, त्यांना दोघांना एवढं मारलं, म्हातारीला मारली आणि त्याला मारलं. आमच्या कोंबड्या जेवढे दिवस, किती 1-2 महिना ते लोक खात होते कोंबड्या, खाऊन अशी चरबी झालेली त्यांना. तर ते खूप मारलं दोघांना. तेव्हा ते हे केलं ना, गावातले हाकलून काढली. तर मी हाकलून मारत होते त्यांना, गावातली हाकलून काढली. आता हाकलून काढल्यावर गेले, आता दुसऱ्या गावात गेले. तर दुसरा गाव होता, त्या गावामध्ये गेले. तर गावामध्ये गेले तर आता तिथे पण याने एक झोपडी टाकली आणि ते गावाच्या बाहेर राहिले ते लोक. आता यांना कोंबडे खायची सवय लागली, ते काय ऐकतात. तर परत त्यांनी दुसऱ्या गावाकडे झोपडी टाकली आणि राहिले दोघा जण. तर तिथे पण हे लोक कोंबड्या खायला लागले. तर एक नातेवाईक त्यांचा तिथे राहत होता, तर तो त्या गावचा तो गेलेला तिथे. तर तो काय सांग, तर तो कोंबडा शोधत होता.
तर बोलते माझा कोंबडाच नाही आज आला. सांगते 2-3 गावातले कोंबडे गेले सांगते. कसे काय गायब झाले काय माहीत सांगते, कोण खाते असं का सांगते. आमच्या गावात असंच होत होतं बोलते. मग आम्ही काय केलं, एक कोला आणि एक म्हातारी राहते का इथे, तर सांगते हां आमच्या गावाच्या बाजूलाच राहते, झोपडी आहे त्याची, तीच खाते बोलते. ते लोक खातात दोघाजण. आता इथे आल्यात काय खायला बोलते, आमच्या गावाचे खाऊन खाऊन थकले आता इथे आले. तर ते लोक शोधायला जातात, तर डोकरी आणि तो कोला असते, त्याला दोघांना मारतात आणि तिथून पण हाकलून काढतात. आता बिचाऱ्यांचा फजिती झाली. आता काय करणार, कोला तर जंगलात पळाला, पण आता ही काय करणार, ही कुठे जाणार, हिला तर सहारा होता तोच लाकडा विकून खायचा. तर मग ती आली आणि गाववाल्याकडे माफी मागितली. का रे, गाववाल्यांना सांगितलं, अरे बाबांनो, मी ना तो कोल्याने मला असं दम दिलेला का तुला खाईल म्हणून मी माझी भाजी त्याला दिलेली. तो सांगते मला भूक लागलाय, तुला खाऊन टाकेल. तर माझी भाजी त्याला दिलेली, तर त्याला चव लागली, तर तो माझ्या घरी आला आणि माझ्यासुद्धा कोंबड्या सगळा खाऊन गेला. आणि मग आता नाही मिळत, मग तुमच्या कोंबड्या खायला सुरुवात केली. आता मी बोलायला जाईल तर मला खाऊन टाकेल ना तो, म्हणून मी काही जास्त बोलत नव्हती. तो आणून द्यायचा, तुम्ही खायचं, तर मला परत गावामध्ये ठेवा, मी लाकडा विकून खाईन. असं केलं. तेव्हा ती गोष्ट माझी संपली. असं तेवढी सांगून आणि गोष्ट इथेच थांबवते. आणि हां, मला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा आणि नक्की करा. कारण काय, मी तुम्हाला स्टोरी सांगते, पण तुम्हाला स्टोरी पसंत येते का नाही मला कमेंट पण छोटासा करा, एक चांगलाच करा. तर तेवढं करा आणि मी तुम्हाला हे करते. बघा तेवढं माझ्यासाठी करा, तुमच्यासाठी चांगल्या गोष्ट. आणि ते वर्षभर झालं माझं, अजून तर काय ते हे नाही झालं. आणि यूट्यूबला पण सांगते मी एक हे का, यूट्यूब तुम्हाला सब्र विनंती आहे, म्हणजे विनंती आहे का, मी काय एवढी शिकलेली मिळत नाही आणि मी गोष्ट लावू शकते. आणि मी जी रील बनवलं आहे, तर ती मी शिकलेलं नाही म्हणून मला ती सेटिंगच्यामध्ये काय समजत नाही. तर प्लीज तुम्ही माझी सेटिंग तुम्ही करा आणि व्यवस्थित माझा चॅनल पुढे न्या. आणि गोष्ट आवडली असेल तर अजून तुम्ही मॅसेज करा, गोष्ट छान आहे, किंवा कमेंट करा, मी परत अशीच गोष्ट तुमच्यासाठी आणत राहील.